नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत उडदाची भाकरी। तर हे अख्खे काळे उडीद दळून आणलेले आहेत आणि त्याची आता आपण भाकरी बनवणार आहोत। तर मी इथे एक वाटी पीठ असं घेतलेलं आहे उडदाचं। तर मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता याचं हे पीठ मळून घेणार आहोत। पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर एकदम पातळ होतं। थोडं थोडं पाणी घालूनच हे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, छान घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। खूप चिकट असतं पीठ, हे मळायला खूप जड जातं, पण थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेतलेलं आहे। हे बघा, हे दिसायला पीठ काळं दिसतं आणि भाकरी ही काळी दिसते। आपण बाजरीची भाकरी करतो तशी ही भाकरी दिसते। तर हे आपल्याला याच्यासोबत आपल्याला पोटात सालही जाते उडदाची आणि आपल्या शरीराला हे किती फायदेशीर आहे। हे भरपूर आपल्याला ह्याच्यापासून प्रोटीन आणि फायबर मिळतं। हे उडदाची भाकरी हिरवी मिरचीचा ठेचा आणि दही याच्यासोबत हे उडदाची भाकरी खातात। तर हे बघा, छान छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत मी। तर हे 4 गोळे तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला याला लाटून घ्यायचे। तर मी इथे चपातीसारखं असं लाटून घेतलेलं आहे, कारण हे उडदाची भाकरी अशी थापता येत नाही ज्वारीच्या भाकरीसारखी। तर हे आता मी पळपटावर असं लाटून घेणार आहे। याला थोडंसं पीठ लावायचं आहे वरतून, म्हणजे आपल्याला पळपटाला पीठ चिटकणार नाही। आपण चपाती लाटतो तसंच याला लाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, छान लाटली जाते, चिरा वगैरे जात नाही आहेत। तर आता आपली ही भाकरी लाटून होत आलेली आहे। चपातीपेक्षा मी थोडीशी मोठी लाटून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या भाकरीसारखी दिसते। तर चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायचे। तर हे तुम्हाला काळं काळं असं दिसत असेल तर ते पूर्ण असं उडदाची सालीचं दिसतंय। तर हे बघा, आपली ही भाकरी लाटून झालेली आहे। तर आता आपण हे भाजून घेणार आहोत। तर मी ते लोखंडी तव्यावरच ही भाकरी भाजून घेणार आहे। तर आता या भाकरीला आपण एका साईडने असं पाणी लावून घ्यायचंय। आता आपण याला पाणी लावून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी सुकलं की आपल्याला हे भाकरी अशी पलटून घ्यायची। तर हे बघा, थोडंसं ह्याच्यावरचं पाणी हे वरचं सुकत आलेलं आहे। आता हे आपण भाकरी पलटून घेणार आहोत। ज्यांनी कोणी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी केली असेल त्यांना नक्कीच माहिती असेल। तर हे बघा, छान भाकरी आपली एक साईडनी भाजलेली आहे। तर हे लोखंडाच्या तव्यावर भाजल्यामुळे थोडेसे काळे डाग दिसत आहेत याला। एका साईडने आपली भाजलेली आहे, तर दुसरी साईड आपण भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला ही भाकरी कडक हवी असेल तर तुम्ही तव्याच्या ऐवजी डायरेक्ट गॅसवर भाकरी ही भाजून घेऊ शकता आणि कडक भाकरी ही छान लागते उडदाची। तर हे बघा, मी गॅसवर थोडीशी भाजून घेते, म्हणजे छान कडक भाकरी होईल। तर हे आपली उडदाची भाकरी तयार झालेली आहे। याच प्रकारे आपण सर्व भाकरी करून घेणार आहोत। तर आता आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। तर इथे मी 10 ते 12 अशा हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत आणि लसूणही सोलून घेतलेला आहे। 10 ते 12 पाकळ्या असतील लसणाच्या। तर हे आपल्याला छान असं तव्यावर भाजून घ्यायच्यात मिरच्या आणि लसूण। तर याचा छान आपल्याला असा खरडा करून घ्यायचा आहे। मंद आचेवरच आपल्याला मिरची आणि लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला गरम तव्यावरच हे मिरचीचा खरडा असा वाटून घ्यायचा आहे। तर हे बघा, छोट्याशा तांब्याने मी आता हे वाटून घेते। तर मिक्सरवर काढण्यापेक्षा असा जर मिरचीचा खरडा तुम्ही केला तर ही वेगळीच टेस्ट लागते। ज्याने कोणी खाल्ला असेल त्यांना ही नक्की टेस्ट माहिती असेल। तर आमच्याकडे तर ही उडदाची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि याच्यासोबत दही घेतात किंवा तेल घेतात मिरचीच्या ठेच्यावर। आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्यांनी कोणी उडदाची भाकरी आणि असा ठेचा खाल्ला असेल त्याला नक्कीच टेस्ट माहिती असेल।